व्हॉट्सॲपवर मिळालेली ऑलिम्पिकची पदकं दोन्ही बेभरवशाची असतात. त्यामुळे ज्या कार्यक्रमाला खऱ्याखुऱ्या लोकप्रियतेचं पदक मिळालंय अशा कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. या ठिकाणी तुमचा विकास या ठिकाणी कुठे दिसत नाही ठिकाणी. त्याचं झालेलं असं आहे की इकास आता मोठा झालेला आहे. बरं. मागच्या एपिसोडला मी जे म्हणलं होतं की इकास आता छोटा राहणार नाही, तो मोठा होणार आहे. तर त्या इकासाला मी या मंचावर बोलू इच्छितो. इकास नाही 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 नाही, असं डोक्यावरती टोप्यांचे थर चढवून विकासाचा दर नाही वाढत. अहो इतर वेळेला जनतेला टोप्या घालताच, या विकासाला तरी सोडा. या ठिकाणी तुम्ही पुण्यांदा एकदा राजकीय नेतृत्वाचा इन्सल्ट केलेला आहे. त्याच्यामुळं मी इकासला हित बोलवितो. इकास बसर पायथ्याची. हा ऑन अ मिनिट. जयवंत वाडकरचा आवाज काढू नको. किती वेळा सांगितलंय तुला. सॉरी. आणि जयवंत वाडकरचा आवाज नसतो, जयवंत वाडकरचा फक्त फोटो असतो. हे काय या ठिकाणी. नाउ आय वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग फॉर यू. नाही, आता तुमचं गाणं नको. काय झालंय, कालचा पूर्ण भागभर आम्ही तुमची गाणी ऐकलेली आहेत, त्यामुळे आम्ही दमून भागून गेलेलो आहोत. तर आता आपण कवितांवर येऊया. इथे होणार एक कवींची एक आगळी वेगळी स्पर्धा पाहूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं मान्यवर कवींच्या एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेत, ज्याचं नाव आहे फुटली टाकी कवितांची. फुटली टाकी कवितांची, पॉवर्ड बाय रशीद टायरवाला, बबन वडापाववाला, लिली टिकली तर टिकली कपाळावर. नमस्कार. सगळ्यात आधी येत आहेत अत्यंत थोर आणि ज्येष्ठ कवी, ज्यांचं नाव आहे त्रिलोचन, म्हणजे मीच. नमस्कार 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 नमस्कार. यापुढे स्वागत करूया अत्यंत थोर आणि अत्यंत बुद्धिमान कवयित्री बेबी. रुसला. स्वागत आहे कवयित्री बेबी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार नमस्कार. यांचं नाव जरी बेबी असलं तरी त्या करतात शृंगारी कविता. त्यांचा एक नवीन कविता संग्रह मार्केटमध्ये आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काय आहे? हे माझ्या काव्यसंग्रहाचं नाव आहे. हे असं नाव आहे? परत एकदा सांगा. असं कसं नाव आहे? म्हणजे असतं ना असं नाव. कसं का पण? शृंगारी कवयित्री आहे ना मी. ओह माय गॉड. वा 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 वा. आणि कसं आहे ना, माझ्या या काव्यसंग्रहामध्ये 10 शृंगार कविता सुद्धा आहेत. अच्छा. आणि मला नुकताच चोरगल्ली गणेशोत्सव मंडळाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. वा वा. पहिल्याच प्रयत्नात जीवन गौरव. वा वा वा. टॅलेंटेड आहे ना मी. आणि ते जास्त सुज्ञ निघाले. नंतरचा धोका आधीच काढला. हरकत नाही. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. बसा बसा. आणि आता मात्र येणार आहेत, अत्यंत थोर कवी. कुठे आहेत? कुठे? मी आहे ना इथे. नाही होत, हे बसावं नंतर. आहेत कुठे कवी? कुठे? अरे समजतोस काय तू स्वतःला? अरे कोचिड होती तुझ्या अंगाला, कोचिड. मला म्हणतोय हा की तुझ्या कवितेत व्हेरिएशन नाही, माझ्या कवितेत व्हेरिएशन नाही. अरे मी सामाजिक कविता लिहिल्यात मोठ्या मोठ्या. अरे माझ्या कवितेत स्लॅपस्टिक कॉमेडी सुद्धा असते. शपथ. ओळख तर काय करून देत नाही, दत्तक घेऊन येतो लगेच. चल. असो असो असो. तर स्वागत करूया विद्रोही कवी भुजंग यांचं.
आणि आता मात्र एका माणसाची मजा होईल. आता मात्र एका माणसाची मी ओळख करून देणार आहे. अत्यंत ज्येष्ठ आणि थोर कवी. तुमचा नंबर आहे आता. नाही हो नाही मगा जर फसवतात ते मला. अत्यंत ज्येष्ठ निगेटिव्ह कवी नायनायकर. आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आला नंबर आला तुमचा. नाही मला नाही हो नाही आला तुम्ही मागा जर फसवताय मला. सगळ्यांची नावं घेताय माझं नाव घेतच नाही. आणि आज तरी मिळणार आहे का मला बक्षीस? आज तरी मिळणार आहे का मला बक्षीस? मग कशासाठी करायची मी कोशिश? आणि कशासाठी करताय माझं स्वागत? कशासाठी करताय माझं स्वागत? मी आलो होतो का तुमच्याकडे काही मागत? नाही हे सगळं पारितोषिक वगैरे सगळं मिथ्या असतं, सगळं खोटं असतं. अहो नाही हे सगळं असं ना असं खिरापती वाटल्यासारखं सगळं हे पारितोषिक वाटतात. मागे एकदा आम्ही एका परीक्षकाला सोबत घेऊन बसलो होतो तेव्हा कुठे मला पारितोषिक मिळालं होतं. नाही हे सगळं फालतूगिरी आहे. आणि हे जग काय आता वाचत नाही, सगळा विनाश होणार आहे. नाही काही होणार काही खरं मला नाही, काही काही नसेल त्यांची सवय नाही करण्याची. म्हणूनच एका सामाजिक संस्थेने त्यांना समाजाचा नष्टर असा पुरस्कार दिलेला आहे. नसतं असं काही नसतं ते नुसतं अनाऊन्स करत असतं, पुरस्कार देत नसतं. हरकत नाही. तर आता सगळे कवी जमलेले आहेत. तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. स्त्री दाक्षिण्य म्हणून मी सर्वप्रथम कविता सादर करते. हा हे काय? रेशमाची मिठी माझी सैल झाली. एक मिनिट. हे बघा रेश्मा. नाही माझं नाव बेबी आहे. आता ते बेबी रेश्मा माझा ऐका तुम्ही. हे बघा हे काय होतं आता? हा माझा दुसरा काव्य संग्रह आहे. नाही मगाशी वेगळं नाव होतं. एवढंच होतं. आता असं कसं? हा भाग 2 आहे. असं आहे का? वा. आता हे काय आहे? हे माझं खंड काव्य. वा. पुढच्याच महिन्यात प्रकाशित होत आहे. नाही हरकत नाही. माझा मुद्दा हो नाही बोलू काय आधी आधीच काय नाही म्हणताय? मुद्दा सांगू दे ना आधी. बरं सगळ्यात आधी नाही करताय. तर माझा मुद्दा एवढाच होता की आपण इकडे सगळे जमलेलो आहोत. आपण एकत्रपणे परफॉर्म करायचं आहे. नाही मी मगाशी कट करत होतो तुम्हाला ते बरोबर होतं. नाही असं शक्य नाही होणार. सगळ्यांनी एकत्र जर असं परफॉर्म केलं कविता तर असं ओव्हरलॅप होणार ना एकावर एक कविता. काय करणार नाही. अरे ओव्हरलॅप होणार नाही. कारण ही स्पर्धा चमचा लिंबूची आहे. ही स्पर्धा चमचा लिंबूची आहे. लिंबूची स्पर्धा म्हणजे आम्हाला कविता नाही का सादर करायला? अजिबात नाही. इथे कविता सादर करायची नाही. याला काय अर्थ आहे? अरे एवढी आम्ही महिनाभर तयारी करून इथे कविता सादर करायला आलो. आम्हाला कविता सादर करू देणार नाही. एक मिनिट मी तुम्हाला काय सांगितलं होतं? फोनवर काय सांगितलं होतं? ही कवींची स्पर्धा आहे. कवींच्या कवितांची स्पर्धा आहे असं म्हणाल होतो की मी? नाही असं नाही. मग आता चमचा लिंबूच खेळायचं. नाही म्हणताय तुम्ही? तुम्ही जा. नाही आता आलोय तर आता काहीतरी करून जाऊया. नाही लक्षात घ्या ही स्पर्धा जिंकलात तर एक कविता सादर करायला मिळेल तुम्हाला. येस तयार सगळे? नाही काय म्हणताय? काय म्हणजे आहे तिकडे कोपऱ्यात काही फॉर्म्स ठेवलेले आहेत. त्याच्यावर या स्पर्धेचे नियम आहेत. ते नीट वाचा, खाली सही करा. चला निघा. फोटो आणलेत का प्रत्येकाने? नाही काय नाही आणले डिंक ठेवलेला आहे. डिंक फोटो चिकटवा. चला. ए डिंक चिका हे काय? डिंक आहे ना ते. डिंक चिकट आहे ना ते. माझी पण करा ना सही. चला झालंय का सगळं? झालं. चला या इकडे. येताना ते चमचाने लिंबू घेऊन या. चला लवकर. चला. हा इथे उभे राहा. चला आता आपण सुरू करतोय चमचा लिंबूची स्पर्धा. चला सुरुवात करूया. चला आता सुरुवात. मला दुसरं लिंबू देता का जरा? का आता? मी चाटलंय हे रात्रीचा उतारा घेतला मी. माणूस आहे का? घेऊ तिकडे. चला सुरुवात करूया आता. नाही सर मला पण जरा दुसरे लिंबू द्या. का? ते नीट चमच्यात राहत नाही बघा. चमचा उलटा धरा. सॉरी अरे काढा तो चमचा असा जरा. अच्छा घेऊन घ्यायच्या काय कुमाया. चमचा त्याच्या तोंडात आहे, तुझ्या नाही. तू नीट बोल ना. वा. आता कळलंय का तुम्हाला? कळलंय का?
काहीतरी कळतंय. ठेवा ठेवा. हे बघा, तुम्हाला चमचा लिंबू धरून या लाईनीला टच करायचं आहे. ओके, ओके. तयार आहेत सगळे? हा, 1 2 3 या या मागे या. चला दुसरा दुसरा. चला चला. हा 1 2 3. नाही ना, होय. हे घ्या ना, काय हे कोणी घेऊन जाणार? चला तिकडे. त्या चाले नाही नाही कर, खूप अपेक्षा तुमच्याकडून. नाही नाही कर. नाही नाही कर, 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 नाही नाही कर. व्हेरी गुड गुड गुड. वा वा वा, मला प्रचंड अभिमान आहे तुमचा. या ठिकाणी नाही नाही कर तुम्ही जिंकू शकता. नाही हो, नाही. आता मी जिंकलो. नाही नाही, हा चिटिंग करतोय. हा फ्रॉड माणूस आहे. याने लिंबू चमच्याला चिकटवलेलं आहे बघा इकडे चिकटपट्टीने. एक मिनिट. मी चमचा लिंबूची स्पर्धा म्हटली होती. सुट्ट्या लिंबूची सुट्ट्या चमच्याची असं म्हटलं होती का? नाही म्हणजे न चिकटलेला लिंबू चमच्याची असं म्हटलं होतं का? नाही म्हणजे त्यामुळे मी जिंकलेलो. तिकडे डिंक ठेवलेला होता. फोटो चिकटवला तुम्ही. हे चिकटवण्याची आड्या का नाही आली डोक्यात तुमच्या? माझ्या आले मी जिंकलो. आता मी कविता सादर करणार. नाही बस. आज आहे नाटकाचा प्रयोग. आजच आहे शूटिंग. नाही शक्य नाही रे. एका दिवशी 2 नाही शक्य. तारंबळ होते. कविता म्हणू दे मला जरा. बरोबर. आज आहे नाटकाचा प्रयोग. आजच आहे शूटिंग. आजच आहे एका निर्मात्या बरोबर मीटिंग. नाही एका दिवशी शूटिंग प्रयोग आणि मीटिंग नाही होत रे. शक्य नाही होत. सगळं एकाच एक सगळं नाही. कविता आहे नाही सांगतोय ना. लेवलला घेतोय तो. आजच आहे नाटकाचा प्रयोग. आजच आहे शूटिंग. आजच आहे निर्मात्या बरोबर मीटिंग. उद्या मात्र फक्त शूटिंग. परवा 4 दिवस दौरा. वा 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 वा. अरे वा काय त्याचा महिन्याचा शेड्यूल असतो तो डायरीत बघून. अरे पिसवा लागलेल्या डुकरा. अरे निर्लज्ज माणसा. काढीन कोथळा बाहेर तुझा. नाही रे नाही कविता अशी नसते रे. अशी नसते. नाही कविता. आम्ही विद्रोही कवी नाही. सगळं तुम्हालाच येतं. नवोदित लोकांना चान्स देणार नाही. सगळं तुम्हीच करणार. ए बाळा शांत हो रे. शांत हो बाळा. शांत हो बाळा. होता काय? नाही ते शांतता झाली ना की डोळा लागतो माझा. सॉरी हे बघ डोळा. हे बघ बाळा. अरे आपण आपसात नसतं भांडायचं. आपणच आपसात नसतं भांडायचं. आपलंच रक्त नसतं सांडायचं. एक मिनिट. का जुळवलात यमक? कारण माझ्यात आहे धमक. हे बघा, तुम्ही नियम वाचले नाही. हे बघा, हे तुमची अशीच फालतुगिरी चालणार असेल ना तर एक क्षण देखील इथे मला थांबायचं नाही. मी चाललो. ऐका माझा ऐका. हे बघा, आता काय ना स्टेशन 150 किलोमीटर लांब आहे. हा दिवसभर कुठे डास मारत बसताय? मी काय म्हणते, इथेच बसा. चला, पुढची स्पर्धा आपण सुरू करणार आहोत. ही स्पर्धा आहे कवितांच्या भेंड्या. भेंड्या. म्हणजे सगळ्यांना कविता म्हणायला मिळणार आहे. आणि खूप नाही म्हणजे मी आहे तर. श्री गणेशाय नमः. चला, हे हातावर आलेला आलेला कसं कसं कविता. हे कविता ये. ही आमची कविता आणि ह्या तिच्या भेंड्या. कवितांच्या भेंड्या हा राऊंड आता सुरू करणार आहोत आपण. मला नाही खेळायचा हा गेम. हे चुकीचं आहे. ही तुमची फसवणूक आहे आमच्याबद्दल. मला नाही खेळायचा हा गेम. भेंड्या काय? तुम्ही नियम स्वीकारलेत ना सगळे? सही केले ना? तुम्हाला बसावंच लागेल. बसा तिकडे. नाही. आता नियम असा आहे स्पर्धेचा. मी तोंडाने म्युझिक वाजवणार आहे आणि या भेंड्या मी पास करणार आहे. आपण सगळ्यांनी एकमेकांकडे ते पास करायचे आहेत. ज्या कवीकडे गेल्यावर म्युझिक थांबेल तो कवी जिंकला. त्याला कविता सादर करण्याची संधी मिळेल. येस काळजी करू नका. चला या सगळ्यांनी या ठिकाणी इकडे या. नाही असं नाही. तयार आहेत सगळे? रेडी. ओके, नीट लक्ष द्या. 1 2 3. टिक टिक चक चिक डिक चिक टाक चिक डिक चिक टाक चिक डिक टक चिक डिक चिक टाक चिक डिक चिक टाक चिक डिक टाक चिक डिक टक टक टक.
ढिक टाक चिक ढिक चिक 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 टाक चिक टाक चिक ढिक चिक ढिक चिक टाक चिक ढिक चिक नाही नाही मला नाही लागत. ढिक चिक टाक ढिक चिक टाक चिक ढिक चिक टाक ढिक चिक टाक चिक ढिक चिक. टूक म्हणा ना. टूक टूक राहिलं. म्युझिक संपलं, मी जिंकलो. नाही 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 त्यांनी स्वतःकडे भेंडी आली म्हणून मुद्दाम म्युझिक थांबवलंय. नाही चुकीचं आहे हे. नाही नाही मी जिंकलेलो आहे. तुम्ही तिकडे सही केलेली आहे. अशा पद्धतीनेच हा गेम होणार. बस बस मी जिंकलेलो आहे. आता एक सुंदरशी कविता मी तुमच्या नाही, सादर करणार नाही, आहे. शिव. धन्यवाद. एक वेगळी कविता आहे. पावसावर कविता केलेली आहे. धो धो पडतो पाऊस, धो धो पडतो पाऊस, भिजले सारे अंगण. धो धो पडतो पाऊस, भिजले सारे अंगण. घसरला पाय सुजले माझे. घसरला पाय सुजले माझे. बोल बोल. मी काय म्हणतो, अंगणला यमक जुळेल आणि सुजेल असा काही अवयव आहे आपला? सांगा ना जरा. असा अवयव नाही. बाया सुजले पाहिजे. शेट यार, हाताशीच होता. नाही नाही थँक्यू व्हेरी मच. चला आता एक शेवटची स्पर्धा आपण घेणार आहोत. ती आहे मुक्त छंद स्पर्धा. तुम्ही तयार आहात सगळे? नाही आम्हाला माहिती आहे तुमची मुक्त छंद काय, काय, काय? कुठली तरी मुक्त नावाची मुलगी येणार आणि ती तिचा छंद दाखवणार. एवढी फुकट स्पर्धा असते. अहो नाही हो, खरंच सांगतो मुक्त छंद स्पर्धाच आहे ही. तयार आहात तुम्ही? हो ना. मग आता पहिली कविता माझी. हा, हा? चालेल. मला लाथा मारायचा जाम छंद आहे. तो मी आता मुक्तपणे करणार आहे. वा 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 समीर, तू लिहिलंयस ना? या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की समीर चौगुलेचा या मंचावर मी अनेक वेळा ते हे बघितलेलं आहे. काय परफॉर्मन्स बघितलेला आहे. त्यांचा चेहरा विनोदी आहे. या ठिकाणी मला असं सांगू इच्छितो की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला सतत असं वाटतं की ते छोट्या पिनच्या चार्जरनी केस इंचरत असणार. तर समीर चौगुले या कलाकारासाठी मला असं सांगायचं की तुमच्या केसावर, केस वाढीवर आपल्याकडे एक जालीम उपाय या ठिकाणी आहे. तुम्ही योगा करा. मी तुम्हाला योगा शिकवितो. इकडं बघा, या इकासाला मी योगा शिकविले. त्याचे केस बघा किती वाढलेले आहेत. तर त्या ठिकाणी येऊन मी स्वतः तुम्हाला योगा शिकवणार आहे. या ठिकाणी येऊन शिकवणार आहे. त्या ठिकाणी थँक्यू. चला या 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 बॉडी टाका अशी. बॉडी टाका अशी. हा चिटकवा भीतीला आपला, चिटकवा जमिनीला, चिटकवा टाका बॉडी. हा असा बस. आता या ठिकाणी निरामय पडून राहायचंय. त्या ठिकाणी कुठलाही विचार या ठिकाणी करायचा नाहीये. त्या ठिकाणी हे कुठलं आसन आहे? हे समद्या राजकीय नेत्यांचं, आमच्या क्षेत्रातलं समद्यात आवडतं असं नाही. हे आम्ही जनतेला नेहमी शिकवितो आणि आमची अशी इच्छा असते की जनतेनं ह्या आसनामध्येच राहावं, म्हणजे शवासनामध्येच राहावं. आणि जनतेनं शवासन केलं की आम्ही आश्वासन करायला मोकळे. या ठिकाणी हो शिंगरबाई, तुम्ही या ठिकाणी या सिच्युएशन गाणं करा, गाणं. Okay. Ha. Come on, everybody. Hari Om Hari, 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 Hari Om Hari. गम है तुझे तो दम मारो यारो, दम की तू आसे जिंदगी हंसी है. हरि ओम हरि. अरे 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 नाही नाही, एक मिनिट. हे दम बिम काय आहे? आसनं चालली आहेत ना, त्याचं एखादं गाणं. दम म्हणजे श्वास, श्वास. हा म्हणजे कसं असतं माहिती का, योगासनामध्ये काय किंवा राजकारणामध्ये काय, 3 न घ्यायचा,
12 रोकायचा हा. आणि 6 सोडायचा. शहाणा सोडायचा म्हणजे? 6 नाही हो, अहो काय ऐकताय तुम्ही ताई? 6 म्हणजे त्या ठिकाणी 6 सोडायचा. आता 6 म्हणलं तरी 6 ऐकू येते, काय करणार? समज त्यांचंच आहे सध्या. वा. बरं आता बराच वेळ ही सगळी मंडळी शवासनामध्ये आहे, त्यांना उठवू? हा? नाही उठा रे, नाही उठा. ऐका ऐका, काय करताय? अहो जनता गाढ झोपली, त्याला झोपू द्या. कारण या ठिकाणी जर जनता उठली की त्याचं लक्ष आधी विकासाकडे जाते. त्याच्यामुळे त्यांना निरामय गाढ झोपू द्या या ठिकाणी. अरे देवा, इकडे सगळंच अवघड आहे. मी काय करते, जनतेला उठवण्याचा प्रयत्न करते, तोवर तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. आता आपल्या समोर येत आहेत 2 भैया भाऊ. भैया भाऊ? हा, भैया भाऊ म्हणजे ते सख्खे भाऊ आहेत, पण बिहारी भैया पण आहेत ना, त्यामुळे भैया भाऊ. हो. बघूया इकडे येऊन ते नक्की काय करतायत ते. अरे काशी हिला पटना हिला, अरे काशी हिले पटना हिले, कलकत्ता हिलाल गोरी, लचके तोरी कमरिया सारी, दिल्लाही हिलाल वहारे, लचके तोरी कमरिया गोरी, दिल्लाही हिलाल कन्याकुमारी, अपनी सूरत पे मर गई हाय हाय, कन्याकुमारी अपनी सूरत पे मर गई हाय हाय, अरे कैसी सीधी सादी वावा, अरे कैसी भोली भाली वावा. वा वा वा, मस्त वाजवला, चांगला वाजवला, मस्त. वा वा गदर भैया. अरे सुदंबर, अरे तुला बघून खूप मला आनंद झाला आहे. एवढा आनंद झालाय तुला सांगू, आनंद पोटात माझ्या बाहेर, आनंद पोटात माझ्या बाहेर. सारा रा रा, अरे सारा रा रा, अरे सारा अरे सारा रा रा, सगळा सारा तिकडे गेला. अरे एवढा आनंद झालाय, कुणाच्या पण अंगावर बसतो काय आहे तू? पाय लागू पाय लागू अरे सुदंबर, असा मला तुला बघून एवढा आनंद झाला आहे, तू इकडे आला आहे, पण तू आल्या पावली परत जा. अरे तुझ्या काय पावली पडला आहे का रे? काय झालं? खायला पावली निघून जा. अरे मी हिताच राहायला आलाय. ए, काय बोला, इथेच राहणार आहे तू? ए, कुठला तुमचे परप्रांती इथे आधीच मुंबई अर्धी केली आहे, आता तू येऊन गर्दी करू नको आहे. परप्रांती? हा. तू जसा मोठा हितेच राहिला होता, तू पण तर परप्रांती होता. परप्रांती बोलू नको, मला आधी सांगतो आहे. 85 पासून इकडे आहे मी. बॉम्बेची बंबई ना बंबईची मुंबई ची डेव्हलपमेंट ही डोळ्याने बघितलं आहे. मला पण डोळ्याने डेव्हलपमेंट बघायचं आहे आणि स्वतःच डेव्हलपमेंट करायचं आहे. अरे सदांबर, याला छचोरा पण बोलतो आहे, याला हलकटपणा बोलतो आहे. अरे बीज बरं झाला इकडे येऊन, माझा झोपडा लिगल झाला नाही, त्याच्यासाठी रेशन कार्ड काढावा लागतो आहे, आधार कार्ड काढावा लागतो आहे, पॅन काढावा लागतो आहे, पॅन कार्ड काढावा लागतो आहे, समजलं आहे? माझा म्हणजे इलेक्शन कार्ड पक्का आहे, पण झोपडा पक्का नाही आहे. ए तू माझा रेशन कार्ड चिंता नको करू, मी ऑलरेडी रेशन कार्ड काढलेला आहे, पॅन कार्ड काढलेला आहे, परत 3 कलरफुल आधार कार्ड आहे माझा. 3 आधार कार्डचा त्याचा पत्रासारखा झोपडा बांधतो आहे का इकडे? अरे झोपडा नाही, आता इथे यायचा तर शिकला पाहिजे ना. काय शिकला? मुंबईला जायचा तर सगळा आला पाहिजे, त्यांनीच मला सगळा शिकवलं. शुक्ल काष्टा एकदम मराठी शिकून टाकला आहे त्यांनी, माहिती आहे? एवढा पण असा करू नको, असा कलास बिलास करून काही होतो नाही आहे. हे बघ, मी पण इंग्लिशचा क्लास लावला होता, मग काय झाला? इंग्लिशला मी आला नाही, क्लास बंद झाला. मुंबईमध्ये इकडे तुला राहायचं असेल तर सगळ्यामध्ये तुला उत्तरात्र वाजता आला पाहिजे. हे बघ, रात्रीचं घेतलेला सकाळी उतरतो, उत्तरात्र नसतो. अरे येडापणा करू असा नाही रे, तू आपला माणूस नाही काय, असा हातावर घेऊन कडी कोंड्याला असा अडकवतो, पेपर सकाळी सकाळी बोलतो आहे, तो उत्तरात्र. अरे त्याला उत्तरात्र नाही बोलत रे, मग? वृत्तपत्र बोलता. कळलं ना? अरे तरी पण हे बघ, मी तुला इकडे
इकडे नाही ठेवू शकत आहे ते तोहरी बहिणीला विचारला पाहिजे. अरे दादा इकडे. अरे तोहरी बहीण माझी बहीण का वेगवेगळी आहे? अरे रक्षाबंधन बाली बहीण नाही रे. अरे तोहरी बहिणी तोहरी भाभी अस्मिता. कुठला मीता अस्मिता. अस्मिता. अरे लेकिन शादी के टाइम हमारी भाभी का नाम फूलमती होता ना रे. अरे मीच तिचा नाव बदलला आहे इकडे. काय बोलाला का? अरे नाही आपला ऐकला तर कुत्रा मारणार. अरे मुंबई मध्ये दाखवण्यापुरती तरी अस्मिता ठेवली पाहिजे जपली पाहिजे आणि मी तुला इकडे ठेवू शकत नाही तुझ्या बहिणीला विचारल्याशिवाय. अरे तिला विचारल्याशिवाय हात लावत नाही तर तुला कुठं ठेवू. बरा वाटला ऐकून. म्हणजे स्त्री मुक्तीचा तू विचार करतो आहे. तुला सांगतो फुले आगरकर गोखले ह्यांनी स्त्री मुक्तीचा विकासाचा विचार केला माहितीये का त्यावेळेस. म्हणून तर स्त्रीचा प्रगती झाला. आणि तुला सांगतो फुले तर असे म्हणतात की घरची स्त्री शिकला पाहिजे आणि घराचा बाहेर पडला पाहिजे तर घराचा प्रगती होईल आणि फॅमिलीचा प्रगती होईल. अरे बिस्मांबर तू नको मला सांगू आहे. अरे माझा सकाळी फुले बेचून झाले आहे. फुले बेचून झाला? अरे सकाळी फुले वाचून झाला आहे. आज फुले वाचला आहे उद्या नीलू फुले वाचायचं आहे. चांगला वाचला पाहिजे वाचन झाला पाहिजे. तुला आता सांगतो तिथं पटनामध्ये साहित्य मंडळाचा मी तर एकदम जोशीच कार्यकर्ता आहे. जोशी आहे. तुला सांगतो चाळीतला बटाटा तर माझं तोंडात पाठ आहे. चाळीतला बटाटा नाही रे बटाटाची चाळ. बटाटाची. अरे तो आपल्याच माणसाने लिहिला आहे. फुलदेश पांडे. फुलदेश पांडे नाही रे फुलदेश पांडे त्यांनी लिहिलं आहे. आणि तुला सांगतो आपण जे आहोत भैये आहोत आणि ते जे होते ते बाई होते. कोण होते? आई. मी वाचला आहे ना तुला सांगतो त्यांचा ते असामी वाचला आहे. परत बिकती आणि बल्ली वाचला आहे. हे पण वाचला. कुडाच गणपती वाचला आहे. सगळा वाचला आहे. अरे बिहारी माणूस मराठी शिकला पाहिजे. अरे बिहारी माणूस मराठी शिकला तर बिहार आणि मुंबईत नाव सार्थक ठरला. बिहार आणि मुंबई हे काय आहे? अरे महानगरपालिकामध्ये बिहारी लोक खूप असल्यामुळे त्यांनी नाव ठेवलं आहे बिहार आणि मुंबई. ए बाबलट कुठचा. अरे ते बिहार आणि मुंबई नाही आहे बृहन मुंबई आहे. आणि असा कुठे पण बोलू नको तुझ्या नावाचा सिमगा घालतील लोक. अरे शिमगा म्हणजे ते होली आहे ना. अरे होली होली आज ना छोड़ेंगे आज ना छोड़ेंगे खेलेंगे होली खेलेंगे अब होली खेलेंगे अब होली. अरे तुला सांगतोय सगळे सण मला माहिती आहे पण तुला तो सण माहिती आहे का रे? सण गुडिया पाडवाचा सण. अरे गुडिया पाडवा असा पोकल बांबू उभा करतो आहे असा लुगडा बिगडा गुंडलतो आहे आणि असा उलटा लोटा ठेवतो आहे त्याला गुडिया पाडवा बोलतो आहे. अरे बाबलट ते गुडिया पाडया नाही आहे मग गुढी पाडवा आहे. गुढी पाडवा नीट बोल गाडवा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि त्या वर्षी नवीन वर्ष म्हणून मराठी लोक साजरा करतात. कळला? अरे सितंबर अरे सगळा तुझा वाचन ऐकून माझा दिमाग झंझनाट झाला आहे. तू मुंबई मध्ये राहण्यास पात्र झाला आहे. बोल तुला कुठे लावू कामाला. म्हणजे अरे केलाचा ठेला की पाणीपुरीचा गाडी टाकून दे नाही तर तुला एक काम करतो आहे रिक्षाचा बाचवाच काढून देतो आहे. 6 माणसं घेऊन स्टेशनला जायचं टेन्शन नाही इकडे आहे मी. ए दादा हम ते पारंपरिक व्यवसाय नाही करूंगा. मी तर ठरवलं आहे तुला काय पण बाट होतं. मी तर ठरवलं आहे सारस्वत बँकेत नोकरी करायचा नाही तर महाराष्ट्र बँकेमध्ये नोकरी करायचा. मी ठरवलं आहे. छुटकाराचा येडापणा नका करू रे येडापणा नका करू तो. अरे त्याच्यामध्येच कॉम्पिटिशन चालू आहे. रोज आझाद मैदानावर जाऊन मोर्चे ते लोक काढतात आहे. आता त्याच्यात तू घुसून कॉम्पिटिशन नको बाळगू. अरे दादा सगळीकडे कॉम्पिटिशन चालू आहे. इकडे पण कॉम्पिटिशन चालू आहे तिकडे पण कॉम्पिटिशन चालू आहे. पण एकाच गोष्टीचं कॉम्पिटिशन नाही चालू आहे दादा. कुठला? माणूस म्हणून कुठे कॉम्पिटिशन नाही आहे. छुटका अरे ही बात बोल कर.
माझा मन एकदम असं गहिभरून आलेला आहे. अरे एकदम बराबर बोला, एकदम करेक्ट बोलला. अरे महाडमध्ये सावित्री पुलावर जो दुर्घटना झाला होता, तिकडे एक मराठी माणूस एका टोकाला होता आणि इकडे या टोकाला एक बिहारी भैया गॅरेजवाला माणूस होता आहे. त्याने वेळेवर गाडी थांबवला, त्याच्यामुळे पुढचा दुर्घटना होण्यापासून वाचला आहे. आणि तिकडे एक मुसलमान पीडितांच्या नातेवाईकांना खानपिनाची फुकट व्यवस्था केली आहे. अरे असा प्रॉब्लेम झाला तर कुणी जात पात धर्म न बघता सगळे जर एकत्र आले तर आपल्या देशाची प्रगती होणार आहे. बोलला एकदम बराबर बोला, डोळ्याचा हातूच काढला आहे. मला आता भूक लागला आहे. अरे पण बिहारी खाना नाही आहे माझ्याकडे. आता मी मराठी झालो आहे तर माझ्याकडे हिरवा बालाचा भिरडा चालेल का तुला? अरे चालेल ना, भिरडा काय सगळं चालेल. आणि मी तुझ्यासाठी एकदम देशी घीचा शिरा आणला आहे. म्हणजे उकडीचा मोदक पण आणला होता. मला भूक लागली म्हणून खाल्ला. कोथंबीर बडी पण आणला होता. ती बडी बडी होती, एवढा मी खाऊन टाकला. एवढा बडी बडी तू सगळा खाऊन टाकला आहे. थालीपीठ पण आणला असेल तू. थालीपीठ पण आणला. तू खाणार आहे थालीपीठ? इकडचे लोक आपल्याला पिटायच्यात, आपण थालीपीठ खाल्ला पाहिजे. मराठी खाल्ला पाहिजे, मराठी झोपला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहायचा तर मराठी आलाच पाहिजे. मराठी सारखा आपण बोलला पाहिजे. बहुत ही बढिया. चला धन्यवाद. बढिया. या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलेलं आहे की दोन्ही कलाकार अत्यंत ताकदीचे आहेत आणि दोघांना मी असं आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या आदर्श महालामध्ये यांना 10% मध्ये 2 फ्लॅट देण्यात येतील असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. त्या ठिकाणी हाताला जोडून नमस्कार करतो आहे. आणि 2 चष्मे सुद्धा त्यांना गिफ्ट मध्ये देणार आहे मी. वा प्रधानजी वा. हे आश्वासन देऊन तुम्ही आश्वासनांचा नवीन आदर्श घालून दिलाय जनतेच्या समोर. वा वा वा. दोनही भैया थँक्यू सो मच. इकडे येऊन आम्हाला इतकं मनमुराद हसवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. काय झालंय, आमच्या इथे ना एक प्लेसमेंट आहे. हां, तर कोणाला नोकरी हवी असेल तर सांगा. ॲक्च्युली तिकडे ऑलरेडी एक जण नोकरी मागायला गेलाय. बघूया त्याला कुठला जॉब मिळतोय ते. कुणीतरी जॉब देता का मला, कुणीतरी जॉब देता का मला, या MBA ला जॉब देता का जरा, माझा घसा गेला हो खरा, हो कुणीतरी जॉब देता का जरा, या MBA ला जॉब देता का जरा, कुणी जॉब देता का जॉब, कुणी जॉब देता का जॉब, या फास्ट बोलणाऱ्याला कुणी जॉब देता का जॉब. MBA पास आहे हो, देता का जॉब देता. या ठिकाणी चुकीचा कॉन्टॅस्ट केलेला आहे तुम्ही. हा, तुम्हाला सांगतो की मला जॉब नसल्यामुळे मी राजकारणामध्ये आलो त्या ठिकाणी, आणि आता राजकारणात येऊन सुद्धा मला जॉबलेस झाल्यासारखं वाटायला लागलेले. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला जॉब मी देऊ शकत नाहीये या ठिकाणी. काय हरकत नाही. रॉबिन उत्तप्पा, काय काय तुमचं नाव काय? इडली उत्तप्पा. मला जरा जॉब देता का हो? वेल, माझ्याकडे कोरस गाणार का? अहो, तुमचा आवाज 100 जणांच्या कोरस सारखा आहे. तुम्हाला काय गरज आहे माझी? विकास तुला जाऊ दे, तूच मला छापतासाठी कुठे कुठे जॉब करतोस, तू काय देणार मला? जाऊ दे. पण हरकत नाही. बघा, इथे मी 50,000 भरलेले आहेत. आता मला रिप्लेसमेंट हमी जॉबचे आम्ही देतो. काय लिहिलंय हे? हेलो, नहीं देख विजय, क्या है मालूम है, वो मेरा बंदा है विजय, तू उसको नहीं हटा सकता. अरे नहीं विजय, प्रॉब्लेम काय माहिती आहे, प्रॉब्लेम तुझा ना यार, तुझी कंपनी बुडीत निघाली आहे, तू माझ्या माणसाला का काढतोयस? नो 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 विजय, नो, मला काही ऐकायचं नाही आहे. हे बघ, तुझी कंपनी बुडीत गेली आहे, माझ्या प्लेसमेंटमध्ये त्या माणसाला जॉब मिळालाय, त्याला ताबडतोब जॉबवर घे, त्याला पगारवाढ करून दे, त्याला नुकसान भरपाई दे, कळलं विजय? नाही उगाच आपल्यात भांडणं होतील. या या, ओके ओके,
या बाय. सर सॉरी, तो विजय अब्रॉडला असतो ना, मध्येच कधीतरी फोन लागतो. तुम्ही कोण? सर मी अंशुमन विचारे. अंशुमन. सर मी ते ऍप्लिकेशन. हा ओके 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 ओके, मी विसरलो. या. सर सॉरी, मी जरा एक बोलू का? काय? ही पार्टी जरा चुकीची वाटत नाही का? काय? हे रिप्लेसमेंट हमी जॉबची आम्ही देतो, म्हणजे आम्ही जॉबची हमी देतो असं पाहिजे ना. ऍक्च्युली चुकीचं वाटतंय. अंशुमन विचारे. हा विचारे अंशुमन. हा बोला ना. दिलात ना 2 वेळा? हो दिलात ना. हमी जॉबची आम्ही देतो किंवा आम्ही जॉबची आम्ही देतो, काही फरक पडत नाही. नाही बरोबर आहे तुमचं. महत्वाचं काय, हमी आम्ही देतो. नाही, बरोबर. फाईन. Yes. डोंट बी ओ स्मार्ट. Yes. अंडरस्टँड? या बात सध्या माझ्याकडे हा, सर. सेल्स एक्झिक्युटिव्हच्या 30 पोस्ट खाली आहेत. आर यू इंटरेस्टेड? प्रश्नच नाही सर. सर काय पे काय असेल ना? काय नाही, तुम्ही एकदा 50,000 दिलेत ना, आता परत परत पे करायची गरज नाही. सर, तुमच्या पे बद्दल नाही, मला काय मिळणार त्याच्याबद्दल विचारतोय. हो सॉरी. कसं आहे बघा, पेमेंट म्हणजे तुम्ही किती मेहनत करता त्यावर पेमेंट अवलंबून आहे. सर मेहनतीचं काय बोलताय तुम्ही? इतके दिवस बेरोजगार राहिलो तर मेहनत अशी साचून राहिली आतमध्ये. फक्त जॉब द्या, भास्कन बाहेर काढतो की ना बघा मेहनत. फक्त जॉब द्या. हो सर. जॉब मिळाला समजा. विचार, जॉब मिळाला. थँक्यू सर. थँक्यू. मजा आहे बाबा एका माणसाची. आता मेहनत भास्कर बाहेर येणार ना. काय जॉब काय सर, म्हणजे टायमिंग अँड ऑल काय असणार आहे? तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार. म्हणजे यस गाडी आली की पहिलं गाडीत चढायचं. म्हणजे कंपनी मला गाडी प्रोव्हाइड करणार आहे? नो डाऊट. म्हणजे आम्ही आमच्या क्लायंटला अशी पूर्ण सर्व्हिस देतो. काय म्हणता सर? येस. गाडीत तुम्ही गेलात की पहिला कोपरा पकडायचा. कोपरा पकडायचा? मग खूप मोठी गाडी आहे का? म्हणजे छोट्या मोठी गाडी आहे. यू नो, पहिला कोपरा पकडायचा कि मग काम चालू. देखो बहन और भाई साहब, इधर ध्यान दीजिए. ये यहाँ पर एक सेल चल रहा है. सेल मतलब इसकी बाहर प्राइस है 50 रुपया, यहाँ पर मिल रहा है 20 में 5, 20 में 5, 20 में 5. म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पेन विकायचं मी? येस, ट्रेन मध्ये. अहो म्हणजे डिग्री बघा ना, MBA पास आहे हो मी. काय डिग्रीचं सांगताय? मी आता CL का जॉब दिलाय. कुठे? मटक्याच्या अड्ड्यावर. आकडे लिहायला. तुम्ही काय सांगताय MBAचं? अहो पण मी सीईओच्या जॉब साठी तुम्ही बोललात ना, प्रोफाईल आहे तुमचा म्हणून. ओ फाईन. तुम्ही CEOच्या जॉब साठी आला. मग तुम्ही सांगा ना, असं मला कसं कळणार? आपण MBA डिग्री पेन विकायला होतो तुम्ही डायरेक्ट मला. नाही ओके फाईन. CEO थांबा, लेट मी चेक. आहे CEOच्या 30 पोस्ट आमच्याकडे खाली आहेत. काय म्हणताय? आहे? म्हणजे पण काय, म्हणजे काय साधारण काय प्रकार आहे? आमच्याकडे 3 फर्म आहेत बोरिवली. येस, CEO साठी. म्हणजे बघा, नंदा इलेक्ट्रिकल्स, पवन इलेक्ट्रिकल्स आणि कृष्णा इलेक्ट्रिकल्स. 3 फर्म आहेत आमच्याकडे. सगळ्या फर्म इलेक्ट्रिकच आहेत? हो, असं काय करताय? आता इलेक्ट्रिशियनची गरज इलेक्ट्रिकल मध्येच लागणार ना. CEO म्हणजे इलेक्ट्रिशियन, मला कळलं नाही. CEO क्लासिक इलेक्ट्रिशियन. ओ म्हणजे सीईओचा असा अर्थ आहे? Yes. सी म्हणजे क्लासिक, ई म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि ओ म्हणजे काय? ओ म्हणजे काय ना, ओ म्हणजे ओच. ओ आपण ठेवून दे ना, लोक आग मारतील. क्लासिक इलेक्ट्रिशियन. म्हणजे मी आता हे MBA करून काय वायरी जोडत बसू? चुलावर चुन काय बल्ब काढत बसू तुमचे? मला माझे 50,000 परत द्या. माझे 50,000 मला परत द्या. मी देतो 50,000, पण एक सेकंड. मला 50,000 थांबा, एक सेकंड. हॅलो. अच्छा, कुठून? कोकण रेल्वे ना. एक मिनिट. कोकण रेल्वेमध्ये जॉब आहे नाही का? काय नाही जॉब तुझा कळलं ना? कोकण रेल्वे सांगायचाच आणि भोगद्या जाऊन मशाल धरायला सांगायचं मला. तुम्हाला कोकण रेल्वेचा जॉब नकोय मला, नकोय. ओके फाईन. यांना नकोय. तुम्ही एक काम करा, ते मोरेंना पाठवलं ना मी, त्यांना देऊन टाका. ऐका ना, वा, एक मिनिट थांबा जरा. वा बरं, एक काम करा, जरा त्यांना पण गरज होती. 15 दिवस ठेवा. एक मिनिट थांबा. 15-20 दिवस ठेवा जॉबवर, नंतर मग 75,000 करून टाका. एक मिनिट. हा ठीक आहे. ओके ठीक आहे. या बाय, टेक केअर. काय आहे म्हणजे कोकण रेल्वेत खरोखर जॉब होता? म्हणजे मी विचारलं तुम्हाला, हवा तर नको बोला तुम्ही. म्हणजे काय जॉब काय होता? म्हणजे स्टेशन मास्टरचा होता. काय बोलता? म्हणजे आणि काय स्केल काय होती? बोललो ना, 75,000 आता मी त्यांना देणार आहे. मला बोलायचं ना, तुम्ही काय फालतूगिरी लावली तुम्ही? मला बोलायचं ना तुम्ही. तुम्हाला बोललो हवा की तुम्ही नको बोललात. मला असंच काहीतरी क्रीम जॉब पाहिजे. आता असं तुम्ही सांगाल त्यावेळी प्रत्येकी जॉब नाही मिळणार. सॉरी, मी पटकन बोलून गेलो. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बघा ना, माझी डिग्री आहे, मला खरंच जॉबची गरज आहे. असं क्रीम काहीतरी जॉब बघा ना, प्लीज प्लीज. एक मिनिट बघतो मी. एक मिनिट. रागाने पटकन बोलून गेलो, ते मला राग कंट्रोल होत नाही. वा, म्हणजे असा क्रीम जॉब मिळूच शकत नाही. क्या बात आहे. काय साधारण जॉब काय? काय नाही हो, लोकांचे ऐरणीवर आलेले प्रश्न सोडवायचे. म्हणजे मला कळलं नाही. लोकांचा असं ऐरणीवर पाय असेल, टकटक वाजवायचं, चला दुसरा पाय द्या. मला कळलं काय म्हणजे? अहो, एका पायाच्या बुटाला क्रीम पॉलिश लावल्यावर दुसऱ्या पायाच्या बुटाला लावायला नको का? असं काय? केवढा क्रीम जॉब आहे बघा. तो तुझ्या बरोबर आधी होता ना, संदीप गायकवाड. हा, तो बरोबर बोलायचा. काय? तू मर ना. मरत का नाही?
तू मरायला पाहिजे साल्या. अरे माझी बरी होती रे, मी बरं नसताना सुद्धा ते माझ्यावर काम करायची. तिला आयुष्यात बरं नसतं कधी, ते सोडून दे. पण साला कंप्लेंट करणार माझे 50,000 मला परत दे. मला 50 मी कंप्लेंट करतो. साल्या नीच माणूस फसवलं नालायक माणसाने फसवलं मला. हे मला ऍक्च्युली जॉब पाहिजे रे. मी काय म्हणतो अरे ऍक्च्युली मला खरंच जॉब पाहिजे. 50,000 भरले तर 10,000 सुद्धा चालतील, पण प्लीज नको यार. हा वेट 10,000 आहे. 10,000चा जॉब आहे. कुठला जॉब आहे? चेन एक्झिक्युटिव्ह. आता मी चेन बी लावत बसणार आहे, कळलं ना? मी चेन बी लावणार सांगतो मी. नाही इथे बॉस तुझ्या समोर आहे. कोण आहे? मी. माझ्याकडेच भरती चालू आहे सध्या चेन एक्झिक्युटिव्हची. त्याला चेन लावायला तू माणूस बिळूस ठेवायला लागला माणूस. अहो तसं नाही तुम्ही ऐकून तर घ्या. इकडे या. आता जसं तुम्ही 50,000 भरून इथे आलात ना, तशी फक्त लोक माझ्याकडे घेऊन यायची. त्यातले 10,000 रुपये तुमचे. अरे कोण येणार इकडे? MB असून तू आलास ना, मग चालेल. कधी एक सेकंड. पॅडी येईल तो, योगेश पण येईल. आता ह्याला 1 लाख भरून येईल, हा प्रश्नच नाही. कधीपासून यायचं? आता लगेच. काय म्हणताय? कारण आमच्याकडे माणसं टिकत नाही ना. काय पोलीस घेऊन जातात. का? ते फॉर्म भरून घेतात, त्याच्यावर सही तुमची असते ना. ऐका ना, मला माझे 50,000 माझे 50,000. अंशुमन तुझ्या जागी ना तो असा बिचारा संदीप दिसत होता. काय केलं असेल ना इतक्या सगळ्या एपिसोड्स मध्ये. काय मग कसं वाटलं प्रधान? मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की जरी त्यांना त्यांच्या किट्स मध्ये जरी जॉब मिळालेला नसेल तरी पण ऍक्टिंग मध्ये त्यांना जॉब आहे. कारण फार दोघे बेस्ट ऍक्टर आहेत या ठिकाणी. तर मी या दोघांना सुद्धा चष्मे गिफ्ट देणार आहे. Darling, आपको सही आंखें चार होने दो. Darling, आपको सही आंखें चार होने दो. रोको ना मुझे प्यार होने दो. Darling, आपको सही आंखें चार होने दो. Darling. थँक्यू सो मच इतका हसवल्याबद्दल. मज्जा आली. तुम्ही दोघेही जण बसू शकता. इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे ते जाणून घेण्याची. आणि त्यासाठी मी योगिता खरे हिला मंचावरती आमंत्रित करते. योगिता तुझं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की प्रेक्षक प्रिय सादरीकरण कुठलं आहे? आम्हाला सगळ्यांना आवडलेली ती जोडी आजची होती, दॅट इज लोकल ट्रेनवाले. अभिनंदन तुमचा प्रेक्षक पसंती मिळवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. आणि थँक्यू सो मच. तू सुद्धा बसू शकतेस. प्रधानजी आणि इडली उत्तप्पा आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुमची पसंती कोणाला आहे? आम्हाला जी जोडी नको म्हणूया, आम्हाला जे किड्स आवडलेलं आहे त्यातले कलाकार मी या ठिकाणी अनाउन्स करतो. त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी शामराव एक आहेत आणि त्या ठिकाणी प्रसाद आहे आणि त्या ठिकाणी भक्ती आहे. वा वा वा. आणि या ठिकाणी प्रधानजी मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की तुम्ही जनतेला जे शवासनामध्ये टाकणं सुरू केलेलं आहे तर त्या शवासनातून जर का जनता उठली तर तुम्हाला शवासनामध्ये जायला लागणार आहे. त्यामुळे आता जनतेला उल्लू बनवण्यासाठी जे तुम्ही उल्लूसन करत आहात ते थांबवा आणि खऱ्या खुऱ्या विकासावरती लक्ष द्या आणि त्यासाठी जनता नक्की तुम्हाला मदत करेल. हो की नाही? तर मंडळी आजचा भाग इकडेच संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी अर्थातच रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.
कळलं.